तर आमच्या ताटातलं काढून कुणाला आरक्षण नको ही ओबीसींची भूमिका असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले। उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्व मराठा ओबीसीत हा त्यांच्यावर अन्याय आहे ना, पण आमच्या सरकारनं निर्णय घेतला, अन्याय झाला असं म्हणू शकत नाही। गुलाबराव पाटलांच्या या विधानानं त्यांना नक्की काय म्हणायचंय असा सवाल आता उपस्थित झालाय। बघा, दोघांवर अन्याय होऊ नये। जसं ओबीसीचं म्हणणं आहे की तुम्ही रिजर्वेशन द्या, विरोध कोणाचा नाही, पण आमच्या ताटातलं कोणाच्या ताटात देऊ नका, दुसरं काहीच म्हणणं नाही आहे। जसं हॉस्टेलचे विषय आहे, मुलांच्या शिष्यवृत्तीचे विषय आहे, सार्टी बार्टी ह्या ज्या सगळ्या संस्था आहे यांच्या बाबतीतले विषय आहे, मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीतले विषय आहे, रिजर्वेशनच्या बाबतीतले विषय आहे, हा सगळा विषय आहे। रिजर्वेशन कोणाला देऊ नका असं कधी ओबीसी म्हणला का? नाही म्हणला। पण तुम्ही कोणाचं ताटातलं कोणाच्या ताटात द्याल ते योग्य नाही। उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळे मराठा ओबीसीमध्ये आहेत, पण त्यांच्यावरही हा अन्याय आहे ना। सरकारने अन्याय केला असं वाटतंय? सरकारने या गोष्टीवर हे बघा, सरकारने निर्णय घेतलाय, तो आमच्या सरकारने घेतल्यामुळे आम्ही म्हणू शकत नाही हा अन्याय आहे। हा बिलकुल अन्याय नाही आहे। याच्यामध्ये सगळ्याच घटकांना बरोबर घेण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे।